तुम्ही यांना लहानपणापासून नेमकं तुमच्या काय आहे की आजचा जो मेळावा झाला हा सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान ज्याला आपण म्हणतो तो सादर करण्यासाठी आजचा मेळावा झाला। लोकांना जे अभिप्रेत होतं, सगळ्यांना जे वाटत होतं आणि आमच्यासारख्या जुन्या सैनिकांना, म्हणजे आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे, तर बाळासाहेबांचे आम्ही जे जुने सैनिक आहोत आम्हाला असं वाटत होतं की दोघे भाऊ एकत्र आले पाहिजे। दोघे भाऊ एकत्र येऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामधलं आणि विशेषतः मुंबईमधलं हे साम्राज्य जे या ठिकाणी आहे ते आपल्या पहिल्यापासून शिवसेनेच्या अखत्यारीत असल्यामुळे शिवसेना म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, संघटना म्हणून एकत्र आलं पाहिजे, मराठी माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आजचा हा मेळावा झाला। हा खरोखर आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मेळावा होता आणि म्हणून राजसाहेब सुद्धा असं म्हणाले की हा मेळावा होण्यासाठी किंवा आम्हाला एकत्र आणण्यासाठी ज्या फडणवीसने आपल्याला मदत केली मुख्यमंत्र्यांनी, त्यांचे खरोखरच आभार मानले पाहिजेत की ही हिंदी सक्ती जी होती या हिंदी सक्तीच्या विरोधात आपण एकत्र आलो, काहीतरी कारण लागतं आणि ते कारण आजच्या निमित्तानं आपल्याला मिळालं आणि म्हणून संपूर्ण मराठी माणूस आज वेगळ्या आनंदात, म्हणजे ज्याला आपण दिवाळी म्हणतो, अशा दिवाळी साजरा करण्यासाठी एकत्र आलेला होता। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नारळ आज वाढवला गेला असं म्हणत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुका येतीलच, पण निवडणुका जरी आल्या आणि निवडणुकीचं जरी वातावरण आज आपल्याला पाहायला मिळालं तरी पण या सरकारमध्ये असणारे जे नतद्रष्ट आहेत हे काही ना काही निमित्त करून आमच्यापासून एकमेकांना दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आणि तो होऊ नये म्हणून मराठी माणसाने जागरूकता दाखवली पाहिजे। मराठी माणसाने डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी जागरूकता दाखवली पाहिजे। अशा पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना आव्हान आज राजसाहेबांनी पण केलं, उद्धव साहेबांनी पण केलं आणि मराठी माणसाचा जागा झालेला आहे। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका का आणि आम्ही तर महानगरपालिका म्हणतोय कारण मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्ष आपल्याकडे आहे, परंतु या महाराष्ट्रावर सुद्धा राज्य करण्याची ताकद आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आलेली आहे।